सचिन ढवळे प्रहार 11 संघाचा स्कोर झालाय 1 ओव्हर 8 रन, 1 विकेट. दोन ओव्हर 10 रन, 2 विकेट.
सर आत्ताचे रन किती 3 आहेत का? 2 रन. सर रिव्ह्यू कसला आहे? नॉट आउट. तर जाऊया पुन्हा एकदा उन्हाच्या रकाड्यामध्ये पुन्हा एकदा मॉर्टर ट्रॉफी 2025चा महामुकाबला पाहत आहे आपण. एक दोन्ही संघ नामवंत संघ आहेत आणि दोन्ही संघांना दिवसामध्ये चांगली कामगिरी केली, परंतु आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण लढत आहे तीच आलमबाई पठाण विरुद्ध सचिन ढवळे प्रहार 11. त्यामध्ये आलमबाई पठाण संघ क्षेत्ररक्षण करत असताना पहिलं षटक टाकतोय तो अंकित, अर्थातच वाटाण्या. स्लोवर चेंडू टाकला गेला, त्यावरती घेतलेला खरपूस समाचार चौकार. तर आलमबाई पठाण संघातील वेगवान गोलंदाज तसंच एक विस्फोटक आक्रमक फलंदाज श्रीकांत खुने, तो सुद्धा गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतो. आमचं असं म्हणणं की त्याने एक षटक टाकलं पाहिजे. इथे कित्येक तरी त्याचे संघ चाहते आहेत, मित्र आहेत, ते म्हणतात श्रीकांत खुने सरांना गोलंदाजी दिली पाहिजे. परंतु बघूयात, ते सुद्धा एक वेगवान गोलंदाज आणि ग्रास पिचवरती त्यांच्याकडे ती क्षमता आहे, परंतु ते सुद्धा चांगली गोलंदाजी करते. तोपर्यंत जवळ हेमंत उत्तेकर डावखुरे गोलंदाज, एक स्विंग गोलंदाज, आउट स्विंगर गोलंदाज, अधूनमधून इनस्विंग चेंडू टाकण्यास माहीर असणार आहे हेमंत उत्तेकर. त्यांचा बेस्ट फॉर्म बघितलं तर 2 षटकं, 11 धावा, 5 विकेट. परंतु आज या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतात ते पाहायचे. सचिन ढवळे प्रहार 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 षटकात 20 धावा, 2 विकेट. सुदर्शन केदार स्ट्रायकर फलंदाज, बघूया ते सुद्धा चांगले तंत्रशुद्ध फलंदाज. ऑफ साईडला जाऊन लेग साईडला मारायच्या प्रयत्नामध्ये यश आलेलं आहे, परंतु त्या दिशेला अंकित अर्थातच वाटाण्या स्ट्राईक असणारा, त्यामुळे ते चेंडू अडवला. आपल्या संघासाठी 3 धावा चवल्या. 1 रनवरती समाधान मानावं लागलं ते सुदर्शन सरांना. त्यांच्या समोर असणारा विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे तो स्ट्रायकर फलंदाज बाळा क्षीरसागर, आणि त्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. आणि बाळाच्या बॅटमधून आलेला एक उत्तुंग फटका षटकार, या 6 धावसंख्येनंतर सचिन ढवळे प्रहार 11 संघ पोहोचतोय तो 27 धावसंख्येवरती. षटक क्रमांक
चौथं वैयक्तिक पहिलं हेमंत उत्तेकर गोलंदाजी करत असताना या अगोदर त्यांच्या संघातल्या संघ सहकाऱ्यांना चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला चांगल्या मजबूत स्थिती मानून ठेवलं होतं, परंतु जसा बाळा क्षीरसागर स्ट्राईकवरती येताच चौकार षटकारांची आतिषबाजी करू लागलेला आहे. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी धुरा सांभाळत असताना हेमंत उत्तेकर. आउटफील्ड बघितलं तर एकदम हिरवळ ग्रासमय. ना ओरपी चेंडू टाकला गेला, फलंदाजानं चूक केली. स्क्वेअर लेगला मारायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होता तो बीट. पंचांचा इशारा अवांतर. लेग बायचा या अवांतर धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 28 धावसंख्या. लॉंग ऑनच्या दिशेला हँडसम चॉकलेट बाय चिक्या अर्थातच अजय कदम क्षेत्ररक्षण तैनात असताना एक गॉगल नेत्रदीपक असणारा क्षेत्ररक्षक. चांगली फेकी, 1 रनवरती समाधान मानावं लागलं. संघाची धावसंख्या होती ती 29 धावसंख्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाळाने केलेला एक मोठा प्रार. चौकार जातोय का? श्रीकांत खुने बॉल पर्यंत जाईपर्यंत गेला तो सीमा पार जमली लगत चौकार. या 4 धावसंख्येनंतर बाळा पोचतोय तो 13 चेंडू 22 धावसंख्येवरती. अफलातून फटकेबाजी करतोय, परंतु संघ थोडासा अजून सुद्धा बॅक साईडला आहे. त्याचं म्हटलं तर 3.5 षटकात संघाची धावसंख्या होती ती सचिन ढवळे प्रार 11. 33 धावसंख्या. अजून 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडूमध्ये 4 षटकार मारण्याची क्षमता बाळाकडे आहे. जर बाळानं 4 षटकार जर मारले तर पूर्ण सामना विजयाच्या वाटचालीला जाऊ शकेल, एक मोठी धावसंख्या उभी होऊ शकेल आणि ती क्षमता त्याच्याकडे आहे. परंतु तसाच नामवंत गोलंदाज आहे तो हेमंत उत्तेकर. तो बॅक टू बॅक षटकार चौकार देऊ शकणार नाहीये. पुढचा चेंडू खूपच दूरवरती चेंडू ठेवला गेला. पायचे पंचांचा इशारा. तोपर्यंत 1 रन कंप्लीट केलेला आहे. अवांतर चेंडू बाईच्या स्वरूपामध्ये गेलेला 1 रन आहे, परंतु थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये चेक करतात वाईड चेंडू आहे की नाही. अक्षय निर्मल सर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अक्षय गुगलवाले या. तर संघाची धावसंख्या झालेली ती 33 धावसंख्या. 3.5 षटकं संपलेले आहेत. शेवटचा चेंडू होतो. शेवटच्या चेंडूवरती रिव्ह घेतलेला आहे. तर फेअर डिलिव्हरी दाखवली गेलेली आहे. कोणी तर अक्षय निर्मल. अर्थातच फिर हेराफेरी चौथा पार्ट येणार आहे. त्यामध्ये एक बुटका कव्वाली अक्षय तुरटुरे आणि ते थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. प्रथमेशनं सुद्धा स्मित हास्य दिलेलं आहे आणि प्रथमेशचे आज आलमभाई पठाण संघावरणी लागलेले. साधारणतः 7 कोटी रुपये देऊन संघात घेतलं गेलेलं आहे. प्रेम आहे त्याच्या समेत वटाने आहे. काय हडपसर विभागातील पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एरिया वाईज असणारा नामवंत संघ रँक नंबर 1चा मातोश्री 11 या संघातले हे 3 खेळाडू आज आलमभाई पठाण 11 संघामध्ये खूप मोठ्या रकमेमध्ये समावेश करून घेतलेला आहे आणि एक मोठा बलाढ्य संघ बांधण्याच्या प्रयत्नामध्ये. परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ आहे. पहिलाच सामना हरता सामना जिंकलेला आहे, परंतु क्रिकेट आहे शेवटी जय महत्त्वाचा असतो. त्यामध्ये श्रीकांत खुने यांनी केलेली चांगली फटकेबाजी. परत त्यांना 7-1 चांगली दिली ती महेश शिंदे यांना आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून दिलं. शेवटचं षटक हर्षल सांगळे यांचं थोडंसं मागडं पडलं, परंतु त्या षटकात 3 चेंडू 3 रनची गरज असताना एक उपयुक्त चेंडू चांगला टाकला. निर्धाव चेंडून कमबॅक करून दिलं. परंतु जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. शेवटचं षटक घेऊन येतो तो हर्षवर्धन सांगळे. मयूर स्पोर्ट शॉपचे सर्वा कोथरूड विभागामध्ये एक आकर्षक असणारं क्रिकेट साहित्याचं एक सुंदर असं शॉप मयूर स्पोर्ट. त्या दुकानाचे सर्वा हर्षवर्धन सांगळे वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक. एक जबरदस्त फटका, हेलिकॉप्टर फटका बाळाच्या बॅटमधून षटकार. बाळा खूपच घातक आहे आणि बाळाला पूर्णतः पोलार्डच्या स्वरूपामध्ये ओळखलं जातं. बाळा पहिल्यापासून सचिन ढवळे प्रहार 11 संघातर्फे खेळत आहे. कट्टर समर्थक आहे, त्यामुळे तिथे तो दुसऱ्या संघाकडून खेळणं फार अवघड आहे. आणि क्रिकेट म्हटलं की तो जिथे
सचिन ढवळे प्रार 11 संघ असेल तिथं तो त्या संघात नक्कीच असणार. तसंच एक विस्फोटक आक्रमक फलंदाज पुन्हा एकदा जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात स्लोवर चेंडू टाकला गेला, फलंदाजाला फसवलं गेलं, फलंदाज फसला, जेलबाद झालाय स्वतः हर्षवर्धननं त्याच्या गोलंदाजीवरती कॉटन बोल्ड घेतला तो एक सर्वोत्तम झेल आणि फलंदाज होतोय तो बाळा क्षीरसागर जेलबाद. संघाची धावसंख्या पूर्णतः थांबली गेलेले एक विस्फोटक आक्रमक फलंदाज बाद होताच सचिन ढवळे प्रहार स्पोर्ट क्रिकेट क्लब थोडासा अडचणीत आलेला. शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये साधारणतः अजूनपर्यंत काय कोणत्या प्रकारचा एक लगातार बॅक टू बॅक मोठे फटके आले नाहीत, परंतु एक षटकार आलेला आहे. 4.3 षटकात सचिन ढवळे प्रहार स्पोर्ट क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या होती ती 43 धावसंख्या. नवीन फलंदाज सनी शिंदे तो सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. गेल्या 7 वर्षापूर्वी शिरवळ येथे एक स्पर्धा होती, त्या शिरवळ स्पर्धेमध्ये मी सनीला घेऊन गेलो होतो आणि सनीला मिळालेल्या संधीमध्ये त्याने तिथं एवढा जबरदस्त खेळ करत एका षटकात 4 षटकार मारले होते आणि मुंबईसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केले होते. नंतर पप्पू रामगोडे सरांच्या संघाला सुद्धा पराभूत केलं होतं. सनी शिंदे यांना त्या स्पर्धेमध्ये त्या सामन्यात वैयक्तिक 32 धावा 16 चेंडूमध्ये तुषार रणदिवेच्या एका षटकात 3 षटकार मारले होते आणि सामन्यात चित्र बदलून टाकलं होतं. असा विस्फोटक आक्रमक फलंदाज सनी शिंदे. लेटकडचा फटका पॉईंटच्या क्षेत्रामध्ये अळूवार मारलेला, 1 रन काय वाचू शकला नाही तो क्षेत्ररक्षक, त्यामुळे 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर सचिन ढवळे प्रार 11 स्पोर्ट क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या होती 4.4 षटकात 41 धावा 3 बाद. सामना जर जिंकायचा असेल, मोठं टार्गेट द्यायचं असेल तर राहिलेले या 2 चेंडूमध्ये बॅक टू बॅक चौकार षटकार मारणं फार गरजेचं. ती क्षमता फलंदाजाकडे आहे. मिड विकेटला फटका मारायच्या प्रयत्नात गेला, स्ट्रेट ड्रायचा फटका, गोलंदाज बॉलच्या पाठीमागे रनआउटचा चान्स, उचित होतोय का पाहायचंय आणि पुन्हा एकदा थर्ड अंपायर मागितलेला आहे. एक रन तर कंप्लीट झालेला आहे. दुसरा रन जर धावबाद झाला नाही तर दुसरा रन सुद्धा कंप्लीट होऊ शकेल. तोपर्यंत संघाची धावसंख्या झालेली आहे ती 41, अर्थातच 41, 3 बाद 4.4 षटका. दादा गायकवाड अतिशय जबरदस्त फटकेबाजी करत असताना ओवी 11 या संघातर्फे खेळत असताना एक मुख्य आधारस्तंभ संघाचा आणि त्याच्या समेत असणारे दिग्गज स्टार सौरभ दळवी, शफिक शेख, सागर शेडगे, पिंटू मंगळेभाऊ आणि आकाश मोरे असे दिग्गज आहे. सागर बेलकवडे, चांगला संघ बांधला गेलेला आहे. कुणाल पवार, चेतन बाटे. परंतु जाऊया आजच्या सामन्यामध्ये, आजचा सुद्धा संघ चांगला आहे. तोच आलमबाई पठाण आणि सचिन ढवळे दोन्ही संघ नामवंत संघ आहेत, परंतु पंचांच्या भूमिकेमध्ये थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये 2 रन आहेत नॉट आउट. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 43 धावसंख्या. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू हर्षवर्धन सांगळे यांचा वैयक्तिक पहिल्या षटकातील. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. शॉर्टपिच चेंडू, जोरदार फटका मारलेला, फटका गेला, लेटकटचा फटका थर्डमॅनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक चांगली फील्ड करत चांगला थ्रो टाकला गेला. 1 रन. दुसरा धाव होतोय का पाहायचंय. 1च रन कंप्लीट झालेला फलंदाज होतोय तो, बॉल काय लावला नाही त्यामुळे बाद नाहीये. 1च रन. सचिन ढवळे प्रार स्पोर्ट क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या होती ती 5 षटकात 44 धावा 3 विकेट. 45 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते आलमबाई पठाण स्पोर्ट क्रिकेट क्लब वारजे माळवडीला. त्यामुळे बघूया त्या संघाकडे सुद्धा चांगली फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत. जरी कमी धावसंख्या जरी असली तर एक मोठी धावसंख्या वाटणार, कारण ग्रासपीचे इथे जर तुम्ही वेगात गोलंदाजी केली तर संघ अडचणीतून बाहेर काढण्याची क्षमता त्या गोलंदाजाकडे आहे. जाऊया पुन्हा एकदा तुषार गवारे यानंतरचं पुढील समालोचन करतील तुषार गवारे. प्लीज आपण याचे
करणार आहे पिल्याने. मूवी 11 संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.
डिलिव्हरी. स्कोरकार्ड वरती 5 धावा. स्कोरकार्ड वरती गोलंदाजीच्या मार्कवरती सौरभ. रिव्हर्सचा प्रयत्न तिथे चेंडू निसटला आणि त्यानंतर कोणतेच प्रयत्न नाहीये चेंडू थांबवण्यासाठी आणि चेंडू देखील पोहोचेल सीमा पार. मिळतात धावा 4 चौकार. खुलवा टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेग मध्ये. सुंदर फटका आणि चेंडू देखील सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. चार धाब्यांच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. स्कोरकार्ड पुढे जात आहे. नवीन चेंडू द्या. स्कोरकार्ड वरती धावा आहेत त्या 13 धावा. 26 चेंडू बाकी आहेत आणि 26 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 32 धाब्यांची गरज आहे. 45 धाब्यांचं आव्हान. त्या 45 धाब्यांचा पाठलाग जो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय ना तो विध्वंसक स्थितीमध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची सुरुवात जी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांनी केली त्यामध्ये आपण पाहिलंय प्रेमला आपण पाहतोय. 4 चेंडू खेळलाय, 8 धावा बनवल्यात. एक आपण पाहिला चौकार लेगबायच्या स्वरूपामध्ये मिळाला. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल यावेळी डीप काऊ कॉर्नर मध्ये पाठवला. चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, बिग हिट. चरण षटकार. पुन्हा गोलंदाज तयार सौरभ. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलंय आणि हेलिकॉप्टर सरळ पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा लगातारचा दुसरा षटकार. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरकार्ड वरती 25 धावा आहेत. 25 धावा ज्या पहिल्या षटकामध्ये प्रेमने कुठून काढलेल्या आहेत. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये आता पाहायचं 24 चेंडू 20 धावा. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघ तयार राहा. पहिल्या षटकामध्ये 25 धावा आहेत. 24 चेंडू अजूनही बाकी. 20 धाब्यांची गरज असणार. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज आता अजय गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. आता ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये महेश साठी हा चेंडू वाईट लाईन धरून मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. ड्राईव्ह मात्र तिथे करायचं होता परंतु आपण पाहतो तिथे पाठाने बॉलचा संपर्क झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बिग हिट. 30 सर्कल क्लिअर केलाय. त्यानंतर सीमारेषा देखील क्लिअर केली आणि सरळ आपण पाहतो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे विशप मध्ये महेशच्या बॅट मधून एक पॉवरफुल हिट. षटकार. सहा धाव्यांच्या बदल्याने स्कोरकार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतो धावफलकावरती 31 धावा. जिंकण्यासाठी 22 चेंडू बाकी आहेत.
आणि 22 चेंडू मध्ये 14 धावेंची गरज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. मिड ऑनच्या डोक्यावरतून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकारा पाठोपाठ स्कोर कार्ड वरती नोंदवला जाईल. हा सुंदर चौकार, 4 धावा. यावरती पायावरती टाकलेला हा चेंडू खेळून काढलाय आणि पुन्हा एकदा चेंडू करेल सीमारेषेची सैर. लागोपाठचा दुसरा येईल चौकार, 4 धावा. स्कोर कार्ड आपण पाहतोय वेगाने पुढे जाऊन पोहोचेल. संघाचं वाढतं धाव फलक आहे 39 धावा. पहिल्या षटकामध्ये प्रेमला आपण पाहिलं. आता महेशने प्रेमला सांगितलं, मित्रा तू पहिल्या षटकामध्ये तुझी ताकद दाखवली, आता मला माझी ताकद दाखवू दे. महेशने या षटकामध्ये आपण पाहतोय 4 चेंडू फेस केले, 14 धावा बनवलेल्या आहेत. अजूनही आपण पाहायचं 20 चेंडू बाकी आहेत, 6 धाव्यांची गरज आहे. या षटकातील 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. 14 धावा अजयने मात्र इथे ज्या खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज तयार. आडव्या पाटने यावेळी मात्र खेळून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पोहोचेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जी एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. आता एका धाव्याने स्कोर कार्ड वाढेल धापलकावरती 40 धावा. तो दुसऱ्या बाजूने ऑन स्ट्राईक प्रेम मात्र आता इथे संघाला प्रेमाने षटकाराने विजय करून देईल का हे पाहणं देखील महत्वाचं असणार. जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज अजय तयार, राईट मोर द विकेट. ओहो शपल झाले होते, परंतु चेंडू जसा आलाय ना तसा मात्र फलंदाज तिथे गुडघे टेकले या चेंडू समोर. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिलं नाही. फलंदाजाला मात्र हा चेंडू समजत नाही आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. निर्धाव चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये शेवटचा पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 संपलाय. पावरप्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. स्कोर कार्ड वरती 40 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघ तयार राहा. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल ओव्ही 11 त्यांच्या विरोधामध्ये शशीधारा प्रतिष्ठान. या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपले संघ तयार ठेवायचे. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकाराने मात्र अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 44 धावा. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघ तयार राहायचे. ओव्ही 11 प्रामुख्याने आपण तयार राहा. आपल्याला क्षेत्ररक्षण सजवायचंय. 2 मिनिटांचा कालावधी असणार आहे. त्या 2 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या संघाचं क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पुढचा बॉल इथे जो येतोय वाईड आणि या वाईड बॉलने सामना जिंकला आलिमबाई पठाण स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने. आलमबाई पठाण स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने सामना जिंकलाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बोथ टीम. आणि या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जो जाणार आहे सामन्याचा हिरो ठरलाय महेश शिंदे. एका षटकामध्ये 2 धावा 1 विकेट आणि बॅटिंग करत असताना 6 चेंडूंमध्ये 1 षटकार 3 चौकार खेळत 19 धावा बनवणारा महेश शिंदे ठरलाय या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच. चला ओव्ही 11 टीम 2 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे मित्रांनो. ओव्ही 11 टीम
मॅचचा किताब देतोय गणेश दादांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच हा किताब महेश शिंदेला पण देतोय. महेश सर, आज या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. स्पर्धेचं प्रथमतः आयोजन नियोजन तुम्हाला कसं वाटतं? स्पर्धेमध्ये कोणत्या गोष्टी